दलाल, भ्रष्टाचारी, देशद्रोही आरोप असलेले, देशद्रोहाचे, हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत. हे दुर्दैव आहे. द्वेषाने पछाडलेले आहेत. या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना कळत नाही. महादजी शिंदे यांचा अपमान केलाय. मराठीची सेवा, तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक, इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय. कोण करते हे सगळं? त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली. हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता याच्यावरती खुलासा केला पाहिजे. काल त्यांनी सत्कार केला आहे त्यांचा, तो पण महादजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला. अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे. देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये, आता शिंदेचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. आणि ही जी तुम्ही नावं घेताय, दलाल, भ्रष्टाचारी, देशद्रोही आरोप असलेले, देशद्रोहाचे, हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत. हे दुर्दैव आहे. हत्यारांचे दलाल होते. देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे, दलालांना मी धडा शिकवे. बरोबर ना? मी दलाला चालू देणार नाही. पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत. फडणवीस साहेब, काय तुमची प्रतिष्ठा राहिली? काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला. हो, तुम्ही या प्रकरणी शरद पवार साहेबांशी काही बोलणार आहात का? तुमची नाराजी त्यांच्याकडे व्यक्त करणार आहात? बघा, नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही. आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या. ह्या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत. काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू आहे जी. हे जे काय या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात, ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे. कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे, काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करताय? कोण करताय हे संमेलन आयोजित? हा भारतीय जनता पक्षाचा एक उपद्व्याप आहे हा सगळा इथे संघाचा. मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे? आणि काय चालू आहे मराठीची सेवा? तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक, इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय. कोण करताय हे सगळं? त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे. अजिबात जाणार नाही मी. तुम्हाला देखील त्यांनी निमंत्रण मला दिलेलं आहे पण मी जाणार नाही. हे साहित्य संमेलन नाही. मी परत सांगतो, जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे तो जाणार नाही तिथे. आर्थिक व्यवहार झाला असावा याच्यामध्ये, या पुरस्कारामध्ये, कारण ज्या पद्धतीने पुरस्कारांची नावं समोर येतात. साहित्य संमेलनाला आयोजकांना जर पैशाची कमी असेल पडलेली, त्यांनी जर अशा पद्धतीने पैसे गोळा केले असतील तर महाराष्ट्रात त्यांनी यायचं, महाराष्ट्राने त्यांना दिले असते पैसे. मराठी माणूस जो आहे आमचा साहित्यप्रेमी, आम्ही नक्कीच लोकवर्गणी करून त्यांना पैसे दिले असते. आम्ही मराठीवर प्रेम करणाऱ्या 10 प्रमुख व्यक्तींना आम्ही सांगून त्यांना पैसे दिले असते. पण असे पुरस्कार जे विकले गेले शिंद्यांच्या नावानं, महादजी शिंदे असतील, अजून ही लोक मला येऊन सांगत आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हे साहित्य संमेलन नसून, मी परत सांगतो, आय रिपीट, आणि त्याचं उद्घाटन आमचे मोदी साहेब करणार आहे. तुम्ही मोदींनाही भरीस घातला आहे, त्यांनाही मी पत्र लिहिणार आहे आता. सर, 10 दिवस राहिले साहित्य संमेलन, कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मी असं म्हणतो, हे संमेलन नाहीच आहे, हे दलालांचं संमेलन आहे. हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे. साहित्याशी याचा काही संबंध नाही. साहित्य संमेलन झालं होतं काकासाहेब गाडगीळ यांच्या काळामध्ये, ते साहित्य संमेलन होतं. पंडित नेहरू हे साहित्यिक होते, लेखक होते.
तेव्हा अशा दलाल्या झाल्या नव्हत्या. टीका केली जाते की खंडणी या ठिकाणी वसूल करून दिल्लीत दिली जाते, अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं. बघा, अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने महादजी शिंदे महापराक्रमी योद्धे होते. अटक से कटक तक दिल्लीच्या तख्तावर त्यांनी आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डौलाने फडकवला. त्या महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला, हे माझं भाग्य आहे. पण हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे, पोटसूळ उठलेला आहे आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहेत. या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना कळत नाही. महादजी शिंदे यांचा अपमान केलाय, एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय. त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय. या तमाम जे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्या साहित्यिकांचा देखील अपमान केलाय दलाल म्हणून. आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय. राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात, संबंध जोडायचे असतात, हे पवार साहेबांनी दाखवून दिलं. आणि मी देखील माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत काय, माझ्या 10 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत, 40 वर्षाच्या माझ्या सामाजिक कारकिर्दीमध्ये मी कधीही राजकारणाच्या कक्षेमध्ये बांधून स्वतःला घेतलं नाही. मी राजकारणाच्या पलीकडे मैत्रीही जपली, संबंधही जपले आणि म्हणून तर या राज्याचा मी मुख्यमंत्री होऊ शकलो. आणि म्हणून जे आज आरोप करतायत, जे दोष देत आहेत, जे लोकांचा अपमान करतायत, या सर्व लोकांना या महाराष्ट्रातली जनता धडा शिकवेल. विधानसभेत तर त्यांचे 4 मुंड्या चित केलं. जसं पानिपतची लढाई तिकडे केली महादजी शिंदेंनी, तसं या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ सगळ्यांनी या विरोधकांचं पानिपत केलं. अरे त्यांना विरोधी पक्ष नेते एवढी संख्या पण नाही दिली तरी सुधरत नाहीत. आणि आता असेच ते बोलत राहिले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांचा सोपळा साफ होईल, 4 मुंड्या चित होतील.